दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानुनी कवने का सूर्याची या अंगा उठणे लागत असे केवता कल्पतरुवरी फुलवरा काय सेनू पाहुणेरू क्षीरसागरा कवने वासू कापुरा सुवासू लागे चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवुते रांधावे गगनावरी उभवावे घडे केले असं ज्या सद्गुरुरायांचं वर्णन जे काही शब्दामध्ये बसणार नाही, लेखणीने लिहिता येणार नाही असे श्रेष्ठ सद्गुरुराय आणि रोज आपण त्यांचं नामसंकीर्तन नामस्मरण करतो आणि त्यांची कथा ऐकण्याचा प्रयत्न करतो। हे सुंदर रसायन आहे दोन्ही। परमेश्वराचा जर प्रसाद तयार करायचा असेल तर पहिल्यांदा गॅस लावावा लागतो, मग त्याच्यावर भांडं ठेवावं लागते, मग ती भाजणी व्यवस्थित करावी लागते, तेव्हा कुठे तो प्रसाद उत्पन्न होतो। हा जो जप आहे आपला, ती सुंदर भाजणी आहे, ती जर व्यवस्थित झाली नाही तर प्रसाद व्यवस्थित होत नाही। आणि म्हणून आपण आर्त भावनेने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो जप आहे तो आपण सद्गुरूच्या चरणावर सिद्ध मंत्र तो अर्पण करतो आणि मग सिद्ध ग्रंथ जो गुरुचरित्र आहे त्याचं पठण करता क्षणी या ग्रंथाचे फळ दासबोधाचं वर्णन आहे, क्रिया पालटे तात्काळ। आणि म्हणून आपण आर्त भावनेने हा जो 5वा वेद आहे त्याचं देखील स्मरण कथन श्रवण या ठिकाणी करतो आणि परमेश्वर आपल्याकडून करून घेतो। आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे। काल आपण पाहिलं की काशीचे 2 विद्वान आणि अहंकाराने व्याप्त झाल्यामुळे भगवान नृसिंह सरस्वतींच्या ठिकाणी आले आणि त्यांचं गर्वहरण भगवंतानी केलं। त्रिविक्रम भारती तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी मग भगवान नृसिंह सरस्वतींना प्रश्न केला की का हे असं कसं झालं, तुम्ही त्या मातंगाला त्या ठिकाणी बोलावलं आणि त्याच्यावर भस्म टाकल्याबरोबर त्याला त्याचे पूर्वजन्म आठवले आणि ज्ञान प्राप्त झालं। सद्गुरुराय म्हणले ज्ञान आतच आहे, आजही आपल्याला देखील सगळं ज्ञान आहे। आणि आता शिक्षण तज्ञांनी व्याख्या केलेली आहे शिक्षणाची, एज्युकेशन म्हणजे टू ड्राउट, आतलं बाहेर काढणं, बाहेरचं आत नाही, कोंबणे नाही, ते आत आहेच। म्हणून ज्ञानेश्वरांचं वर्णन केलं उपजताचं ज्ञान, तसे आपण देखील उपजताचं ज्ञानी आहे, पण ते कप्पे आपले खोलत नाही कोणी। तो खोलणारा सद्गुरू भेटल्याबरोबर 4 वेद असतील, 6 शास्त्र असतील, जगाचं जे कोणतं तत्वज्ञान असेल ते सगळं तत्वज्ञान आत आहे, फक्त तो कप्पा कोणी खोलणारा नाही। तो कप्पा मी खोलला, पण मग त्रिविक्रम भारती म्हटले की का या भस्माचं काय महत्व आहे हे जरा आम्हाला सांगा ना, हे भस्म टाकता क्षणी कसं काय त्याच्या आणि सगळी पंडाबुद्धी जागृत झाली, त्याची सगळी चक्र जागृत झाली। तर ते म्हटले सांगतो ना, काय हरकत नाही। आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा मी तुला एक कथा सांगतो। कृतयुगामध्ये
आणि एक वामदेव नावाचे योगी होते. ते संसारापासून विरक्त, सर्वांगावर भस्म लावायचं, वल्कल परिधान केल्यासारखं छोटंसं वस्त्र आणि सर्वत्र मुक्त संचार त्यांचा आणि या भूतलावर असायचा. एक दिवस ते फिरत असताना जंगलातून ते निघाले होते. त्या जंगलामध्ये एक ब्रह्मराक्षस आणि अक्राळ विक्राळ धारण केलेला, आणि त्याने दुरूनच पाहिलं की कोणीतरी सावज माझ्याकडे आलेला आहे. आता मला घास मिळणार, माझ्या पोटामध्ये नाश्ता का होईना पण तो मला मिळणार. आणि म्हणून तो अत्यंत आनंदित होऊन तो ब्रह्मराक्षस अक्राळ विक्राळ स्वरूपामध्ये आणि रस्त्यामध्ये आला. वामदेव नावाचे योगी आणि रस्त्याने चाललेले होते. आणि मग त्यांनी पाहिलं अक्राळ विक्राळ राक्षस आहे आणि तो कचा कचा दात खाऊन राहिलेला आहे. आता हे योगी असल्यामुळे हे धीट होते आणि त्यांचं सगळंच कारणदेह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह आणि महाकारण देह हे मजबूत असल्यामुळे ते काही त्याला घाबरले नाही. ते त्याच्या समोर उभे राहिले आणि हा कचा कचा दात खात त्यांनी त्या वामदेव नावाच्या योग्यांना थरल्याबरोबर त्याच्या अंगाला, त्यांच्या अंगाचं भस्म लागलेलं आहे. आणि भस्म लागता क्षणीच ते जे ब्रह्मराक्षस होता त्याला पूर्वजन्म आठवायला लागलेले आहे. त्या भस्माच्या योगाने त्याच्या असं लक्षात आलं की पहिले श्वान होतो, सुकर होतो, असं करत करत सगळे जन्म त्याला आठवायला लागले. त्याचे सगळे चक्र फिरायला लागले आणि त्याला दिव्य देह पुन्हा प्राप्त झाला. त्यांनी साष्टांग दंडवत त्या महान अशा योग्यांच्या चरणावर टाकला आणि सांगितलं की का हो, हे कसं काय झालं? तुम्हाला स्पर्श करता क्षणी हे वामदेव योगी आणि तुम्हाला स्पर्श करता क्षणी मला हे कसं काय प्राप्त झालं? त्यांनी सांगितलं की बाबा, माझ्या अंगावर सर्वांगावर भस्म आहे आणि मग हे भस्म असल्यामुळे साक्षात भगवान शंकरांनी हा वर दिलेला आहे की कलियुगामध्ये जो कोणी भस्म धारण करेल त्याला आणि मोक्ष प्राप्त होईल, कैलास पद प्राप्त होईल. त्याला कोणी नरकात न्यायचं नाही, त्याला कोणी यमलोकात न्यायचं नाही. मग हा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या अश्वत्थ वृक्षाखाली आणि गाणगापुराच्या मार्गावर सुरू आहे. इथे तो संवाद सुरू असताना गुरुचरित्राची कथा सांगते की त्रिविक्रम भारतींना आणि नृसिंह सरस्वती ही वामदेवाची कथा सांगून राहिलेली आहे. आता या वामदेवाच्या कथेमध्येच जेव्हा त्या ब्रह्मराक्षसाने विचारलं की का हो, अशी कधी सांगा ना आम्हाला भस्म महात्म्य कोणी सांगितलेलं आहे, तेव्हा आता वामदेव नावाचे योगी आणि त्या ब्रह्मराक्षसाला भस्माची कथा सांगताय. मुख्य लक्षात घ्या, आपण पूर्ण जागेवर असलं पाहिजे. अश्वत्थ वृक्षाखाली सिद्ध नामधारकाला गुरुचरित्र सांगताय. त्या गुरुचरित्रामध्येच नृसिंह सरस्वती भगवान आणि त्रिविक्रम भारतीला आणि भस्माचं महत्व सांगताय. ते महत्व सांगताना ते कथा सांगून राहिले वामदेव योग्याची. त्या योग्याच्या कथेमध्येच ते वामदेव नावाचे योगी ब्रह्मराक्षसाला आता भस्माचं महत्व सांगून राहिलेले. ते म्हणतात बाबा, द्रविड देशामध्ये एक अत्यंत क्रूर कर्मा असा एक चोर, लुटेरखोर, दरोडेखोर असा एक क्रूर कर्मा राहत होता. तो दररोज लोकांना मारायचा. अनेक हत्या त्यांनी केलेल्या आहेत, अनेकांना त्यांनी मारलेला आहे. आणि असा हा क्रूर कर्मा असलेला आणि तो जो द्रविड देशातला आहे त्याला एक दिवस लोक कंटाळले की याला धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून रात्री लोक एकत्रित आले काठ्या आणि हत्यार घेऊन आणि याला रस्त्यामध्ये पकडलं. आणि हा इतका क्रूर कर्म असल्यामुळे त्याच्यावर कोणी दया दाखवली नाही आणि त्याला काठ्यांनी बडवून त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आता तो क्रूर कर्मा त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा देह त्याला कोणताही अंत्यसंस्कार न करता यांनी जंगलामध्ये जिथे स्मशान असते त्या ठिकाणी फेकून दिला आणि लोक निघून गेले. 1-2 दिवसांनी त्याच्या देहाचा आणि दुर्गंध यायला लागलेला आहे. आणि तो दुर्गंध पाहून पलीकडेच एका चितेवर बसलेलं श्वान म्हणजे कुत्रा, त्याच्या अंगाला चिता भस्म लागलेला आहे आणि त्याला त्याचा आणि वास आला. आणि मग आपल्याला खायला काहीतरी मिळणार म्हणून तो कुत्रा त्या चिता भस्मावरून उठलेला आहे. आणि याचा तो देह होता, मृतदेह, त्याच्याकडे तो आलेला आहे. आपण त्याचे लचके तोडावेत म्हणून त्याच्या देहावर तो कुत्रा चढला आणि त्याने अंग झटकल्याबरोबर त्याच्या अंगावर, त्या कुत्र्याच्या अंगावर असलेलं चिताभस्म
या आणि क्रूर कर्म असलेल्या डाकूच्या अंगावर पडलं, त्याचं भस्म काही डोक्यावर पडलं आणि त्या योगाने त्याचा आत्मा यमलोकामध्ये यमदूत नेत असतानाच त्या भस्माच्या योगाने आणि शिवदूत त्या ठिकाणी आलेले आहे. वर्णन केलं की ते शिवदूत यमदूतांना म्हटले की बाबा हा आत्मा तुमचा नाही, हा आत्मा मला द्यावा लागणार आहे. ते म्हटले अरे हा पापकर्मी आहे, याने गायी मारलेल्या आहेत, याने माणसं मारलेले आहेत, याने अनेक विचार आणि बलात्कार केलेले आहेत, याचं स्थान हे नरकामध्ये आहे. पण याने सांगितलं बाबा साक्षात शंकराची आज्ञा आहे की जो कोणी भस्म धारण करेल त्याला कैलास पद प्राप्त होणार आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांचं युद्ध झालं. युद्ध होत असताना यमदूत नाराज होऊन यमाकडे गेले आणि सांगितलं की असं असं झालं, आम्ही त्याला आणणार होतो, परंतु यमदूतांना मारून शिवदूतांनी त्याला वर तिकडे नेलेले आहे. तेव्हा यमराज सगळ्या देवांना घेऊन साक्षात शंकराकडे गेलेले आहेत. शंकराचा दरबार भरला आणि शंकरांनी सांगितलं आता शंकर सगळ्या दरबारी त्या देवसभेमध्ये सगळ्यांना सांगताय की बाबा मी वर देतो की जो कोणी भस्म धारण करेल त्याला कैलास पद प्राप्त होणार आहे, त्याची जी पातकं असतील ती नष्ट होणार आहेत आणि म्हणून जो कोणी भस्म धारण करेल त्याला मी कैलास पदावर आणणार, म्हणून त्याला मी या ठिकाणी आणलेला आहे. तेव्हा सनत कुमार सनक सनंदन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी आणि भगवान शंकरांना विचारलं का याचा काही विधी आहे का, भस्म धारणाचा विधी. आणि भगवान साक्षात शंकराने कुठे मांडावे, कुठे त्रिपुंड आहेत, कुठे षटकुंड आहेत, हे सगळं त्या ठिकाणी भगवान शंकरांनी आणि आपल्या सगळ्या त्या विद्वत सभेमध्ये देवसभेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना ब्रह्मराक्षसाला वामदेव योगी सांगून राहिलेले आहेत. ते सांगत असताना नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला सांगत आहेत आणि तीच कथा त्या ठिकाणी आणि अश्वत्थ वृक्षाखाली भगवान सिद्धयोगी आपल्या नामधारकाला सांगत आहे. अत्यंत आर्त भावनेने ते कथा ऐकून राहिले. नामधारक म्हटला की अहो खूप सुंदर, मला हे सगळं ऐकावं असं वाटते. सद्गुरु रायाचं कथा ही अमृतपान आहे, सुधारस असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. ते सुधारस मला अधिक प्राशन करावं असं वाटतोय, आणखी कथा सांगा. तेव्हा सिद्ध नामधारकाला म्हणाले बाबा आणखी एक सुंदर आणि सद्गुरु रायांचा चमत्कार कथा मी तुला सांगतो. कृपेचा वर्षाव हे असो दिठी जयावरी झळके असं ज्यांचं वर्णन करतात ते सद्गुरु राय आणखी कृपेचा वर्षाव कुठे कुठे केला त्याची आणखी एक कथा मी तुम्हाला सांगतो. माहूर नावाचं क्षेत्र आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, त्याला मातापूर असं देखील नाव म्हणतात. आता माहूर का म्हटलेलं हा अपभ्रंश आहे. माहूर मा म्हणजे आई, आईचं उर म्हणजे आईचं हृदय त्या ठिकाणी, मातृतीर्थ त्या ठिकाणी आहे. आणि रेणुका माता ही साक्षात आणि परशुरामाची जननी आहे, म्हणून माहूर. दक्षिण भारतामध्ये उर नावाचा जो शब्द आहे त्याला गाव देखील म्हणतात. मा म्हणजे आई, आईचं गाव, म्हणून त्याला माहूर शब्द वापरलेला आहे. या माहूर क्षेत्रामध्ये मातापूर का म्हणतात, कारण रेणुका त्या ठिकाणी आहे. जमदग्नी आणि रेणुका यांच्या पोटी आणि हे परशुराम आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. तिथे मुखवटा एवढा आहे, लक्षात घ्या. हा मुखवटा एवढा का, कारण ही जी रेणुका माता आहे जमदग्नी सोबत सती गेल्यानंतर आर्त भावाने परशुरामाने तिला आवाज दिला की आई मला आणि तुझ्याशिवाय राहत नाही. तेव्हा ती चितेतून अशी बाहेर आली. कुठपर्यंत बाहेर आली, तिचा सगळा देह संपुष्टात आला होता, फक्त एवढंच तोंड तिचं शिल्लक राहिलेलं होतं. आणि म्हणून तेवढाच मुखवटा आजही मातापूर म्हणजे माहूरला आहे. असं एक दिव्य क्षेत्र, तिथे मातृतीर्थ आहे. अनेक सिद्धयोगी आजही त्या ठिकाणी येतात. आणि अशी आपली धारणा आहे त्या ठिकाणी की दत्ताचा जन्म देखील त्याच ठिकाणी झालेला आहे. रोज भगवान दत्तात्रय निद्रेला त्या ठिकाणी येतात. त्याचं कारण आहे अत्री आणि अनुसूयेचा आश्रम आजही त्या ठिकाणी आहे. आणि आईच्या कुशीमध्ये आणि निद्रा करण्यासाठी तिचा पुत्र, आणि म्हणून दत्तात्रय त्या ठिकाणी अत्री अनुसूयेच्या कुशीमध्ये, तिथे दत्त शिखर आहे, देवदेवश्वरी आहे. तिथे तर कथा फार सुंदर कथा आहे, पण आज आपल्याला त्याचा वेळ नाही. साक्षात विष्णू त्या ठिकाणी दत्त रूपामध्ये राहतात देवदेवश्वरीला. आणि ज्याच्या अंगामध्ये भूत पिशाच्य आहे आणि अवधसा आणि अवकळा आहे, ती जर नष्ट करायची असेल तर दत्तात्रयाच्या शिखरावर
आणि देवदेवश्वरीला गेलं पाहिजे आणि तिथे आणि साक्षात दंडवत घालून आणि प्रणाम केला पाहिजे. असं हे माहूर नावाचं क्षेत्र, तिथे भगवान दत्तात्रय आजही आणि निद्रेला जातात. या माहूर क्षेत्रामध्ये आणि गोपीनाथ नावाचे अनेक विद्वान गृहस्थ राहत होते. त्यांना पुत्र होत नव्हता आणि म्हणून ते दत्त शिखरावर गेले. दत्त शिखरावरचं देखील महत्वाचं आहे. साधारणतः म्हणजे त्याला म्हणता येईल 1297 साली हे ठिकाण आणि मुकुंद भारती नावाचे म्हणजे 24 जे गोसावी असतात त्याच्यामध्ये भारती नावाचे संन्यासी, सरस्वती आहेत, हे देखील संन्यास धर्म धारण केलेले, नृसिंह सरस्वती, गिरी नावाचे, पुरी नावाचे, भारती नावाचे असे 24 असतात. त्याच्यामध्ये दशनामी जे म्हणतात त्याच्यामध्ये भारती हे अत्यंत महत्वाचे. तर त्या मुकुंद भारतींनी हा जो 1327 मध्ये त्या शिखरावर दत्ताची स्थापना केली, कारण दत्त जन्म तिथे झाला अशी सगळ्यांची धारणा आहे. तर त्या ठिकाणी एक गोपीनाथ आपल्या पत्नीसह गेले आणि साष्टांग दंडवत घालून दत्ताला प्रार्थना केली की अहो दत्तराय, माझ्या पोटी पुत्र नाही तर तुम्ही कृपया माझ्यावर कृपा करा. दत्ताची आराधना केली आणि दत्ताच्या कृपा प्रसादाने त्यांना पुत्र झाला आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं दत्त. काही वर्षानंतर तो लग्नाचा योग्य झाला आणि म्हणून 1600 वर्षी त्या ठिकाणी त्याला सावित्री नावाच्या एका सर्वांग सुंदर अति अशा आणि स्त्रीशी त्याचं लग्न केलेलं आहे. तो जोडा इतका सुंदर आहे, त्याचं वर्णन करतात की लोक पाहायला यायचे. इतकं जसं रती आणि मदनाचा जोडा असावा. त्यांचा संसार सुंदर चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये ती जी गोपीनाथ आहे त्याची पत्नी आहे, या मुलीला आणि सासरी आली असं नाही, ती माहेरचीच आहे, ती माझी सून नाही तर मुलगीच आहे, अशा याने त्यांना वाढवायचे. त्या दोघांचा जोडा अत्यंत सुंदर आहे आणि ते असंच वाढत असताना एक दिवस आणि हा जो दत्त नावाचा मुलगा आहे, सावित्रीचा पती, त्याला क्षय नावाचा रोग झाला आणि रोग झाल्यानंतर तो क्षय होत गेला. त्याच्या शरीरावर ओढ उत्पन्न व्हायला लागलेले, तो इतका क्षय व्हायला लागला. ही जी सावित्री आहे त्याची खूप सेवा करायची, त्याच्या अंगातून दुर्गंध यायला लागला. लोक म्हटले की अरे बापरे, ही किती आणि सुकुमार मुलगी आहे, परंतु हिच्या नशिबी काय आलेलं आहे. म्हणून एक दिवस तो दत्त कंटाळला. आपल्या पत्नीची सेवा पाहून तिला त्याने त्याचा अत्यंत प्रेम तिच्यावर सांगितलं की बाई, मी असा देह आहे आणि आता मी काय वाचेल असं मला वाटत नाही. तो दुसरा विवाह जर तुला करायचा असेल तर तू खुशाल करू शकते, माझी विनंती आहे तुला. तर ती म्हटली की नाही नाही, मी तुमची सेवा करणार, काय करावं. आणि म्हणून अशा स्थितीने दत्त शिखरावर गेली. अनेक व्रतवैकल्य केले पण जमेना. तेव्हा कोणीतरी सांगितलं की अहो, पलीकडे गाणगापूर नावाचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला जर तुम्ही भगवान नृसिंह सरस्वती जवळ जर गेले तर याची व्याधी नष्ट होऊ शकेल. आणि म्हणून तिने निर्धार केला की मला तिथे जायचं. लोक म्हटले बाई, याला अशा पद्धतीची व्याधी आहे, रस्त्यातच काय होईल, तुला कसं काय जमेल, ते तू अगदी कोवळी मुलगी आहे, तू हे करू नको. पण तिने आग्रह धरला. ते सासू सासरे तिला मुलीसारखं म्हटले की बाई, तुझं दुसरं लग्न आम्ही लावून देतो, माझा मुलगा असा आहे, आमचं नशीब होईल तसं चालेल, पण तू हा करू नको. ती म्हटले नाही नाही, मला जायचंच आणि माझ्या पतीसाठी मी हेच करणार. आणि म्हणून तिने बैलगाडी वगैरे तयार केली. काही 4-5 माणसं सोबत घेतली गावातली आणि आर्त भावनेने आणि गाणगापूर क्षेत्राकडे निघालेली आहे. ही सावित्री गाणगापुराच्या वेशीजवळ येताच याची तब्येत अत्यंत बिघडली आणि दत्त नावाचे महाशय आणि त्याच ठिकाणी गतप्राण झाले वेशीवरच. आता काय करावं. आणि म्हणून ती ओक्सा बोक्सा रडायला लागली, त्या ठिकाणी आक्रोश करायला लागली. त्या गावातले लोक गाणगापुरातले आले, हिच्या सोबतची मंडळी आली आणि ही म्हटले की का हो, हे कसं झालं, मी तर माझ्या सासू सासऱ्यांना विश्वास दिला होता की मी यांना चांगलं करूनच येईल, पण आता कसं काय करावं. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी ती आक्रोश करत असताना एक सिद्ध योगी त्या ठिकाणी आले आणि त्या सिद्ध योग्यांनी तिला सांगितलं की बाई, हे असं चालणारच आहे. म्हणून तिला आचार धर्म सगळा त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो आचार धर्म वेळेचं बंधन असल्यामुळे आपण त्या ठिकाणी सांगणार नाही. त्या जटाधारी सिद्धांनी त्याला ते सगळं आणि आचार धर्म सांगितल्यानंतर तिला सांगितलं शोक करू नको, तू आता सती त्या ठिकाणी तू गेलं पाहिजे. आणि मग सिद्ध योग्याचा आणि अशा पद्धतीने तो सगळा उपचार ऐकल्यानंतर तिने सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाही,
आपल्या सोबतच्या लोकांना सांगितलं की बाबा माझ्या सासू सासऱ्यांना खूप त्रास होईल, तुम्ही काय करा घरी जा आणि सांगा की स्वामी महाराजांच्या कृपेने ते अगदी दिव्य देह धारण केलेला आहे, पण स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे याच ठिकाणी तुम्ही काही काळ थांबा, म्हणून मी इथे आहे, त्यांना तो मृतप्राय झाला हे सांगू नका असं म्हणून सिद्ध योगी जे त्यांना भेटले होते त्यांनी 4 रुद्राक्ष तिला दिले आणि सांगितलं की बाई हे 4 रुद्राक्ष 1-2 कर्णाला लाव, एक त्याच्या गळ्यामध्ये घाल आणि एका रुद्राक्षाचं पाणी करून त्याच्या तोंडामध्ये टाक आणि त्याच्यानंतर तू सती त्याच्यासोबत जा अशी आज्ञा तिला केलेली आहे. त्याला सगळं बांधलेलं आहे. बांधल्यानंतर तो सगळा अंत्यसंस्काराचा सोपस्कार जो पूर्वीचा आहे तो सगळा त्या ठिकाणी केला. हिला देखील सुंदर भरजरी वस्त्र तयार केलेलं आहे, मळवट देखील हिचा भरलेला आहे, कारण ही आता सती जाणार आहे. रस्त्याने लोक पाहून राहिले की अरे बापरे एक सुकुमार अशा पद्धतीची मुलगी, दिव्य कांती जिची आहे, देह दिसल्याबरोबर एखादी कोणती तरी अप्सरावरतून उतरलेली आहे की काय, किंवा एखादी देवी आहे की काय, असं तिचं स्वरूप मळमट अनुपम स्वरूपाची अशा पद्धतीची ती पाहिल्यानंतर सर्वजण हळहळ व्यक्त करायला लागलेली आहे. ती पुढे चाललेली आहे, मागून सगळी अंत्य यात्रा चाललेली आहे आणि त्या भीमा आणि अमरजेच्या अशा संगमावर आणि ती अंत्ययात्रा आली. ते चिता त्या ठिकाणी रचलेली आहे आणि रचलेली असताना तिच्या मनामध्ये विचार आला आणि तिने सगळ्यांना विनंती केली की मी सती तर जाणारच आहे, माझी एक विनंती आहे सगळ्यांना, मी ज्यांच्या दर्शनाच्या योगाने, ज्यांच्या कृपा प्रसादाच्या योगाने मी या ठिकाणी आले त्यांचं एकदा मला दर्शन तर घेऊ द्या. सगळ्यांनी मान्य केलं की काही हरकत नाही, पण सांगितलं लवकर ये. आणि म्हणून ती धावत धावत त्या भीमा अमरजा संगमाच्या पलीकडे जिथे औदुंबर वृक्ष आहे, जिथे सद्गुरुनाथ बसलेले आहेत, त्या ठिकाणी जपजाप्य चालू आहे आणि अशा ठिकाणी सद्गुरुनाथ डोळे लावून बसलेले आहेत. आणि ही आली आणि दुरूनच तिने साष्टांग दंडवत घातला. सद्गुरुरायांनी डोळे उघडलेले आहेत आणि तिला साष्टांग दंडवत तिचा पाहिल्यानंतर असा हात करून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला आहे. तिच्या सोबत आलेली मंडळी आश्चर्यचकित झाली आणि ते गुरूंना आवाज द्यायला लागली, सद्गुरुराय सद्गुरुराय. पुन्हा हिने दंडवत घातला, पुन्हा सांगितलं सौभाग्यवती भव. पुन्हा सद्गुरुरायांच्या जवळ लोक आले की अहो तुम्ही काय करून राहिले. तिसऱ्यांदा दंडवत घातल्याबरोबर त्यांनी सांगितलं सौभाग्यवती भव. सगळ्यांनी सद्गुरुरायांना सांगितले का हो ही सती जाण्यासाठी निघालेली आहे, हिचा पती सरणावर चढलेला आहे, ही फक्त तुमच्या दर्शनासाठी आलेली आहे. तेव्हा सद्गुरुरायांनी सांगितलं अरे सरणावर कसा चढला, त्याला घेऊन या इथे पाहूया मला कोण आहे. आणि म्हणून त्या दत्ताला त्या ठिकाणी त्या तिरडीसह आणलेला आहे, सद्गुरुरायांच्या समोर बसवलेला आहे आणि समोर बसवल्याबरोबर रुद्राभिषेक त्या ठिकाणी चालवले आहे. अघोरेभ्यो तो घोरेभ्यो घोर घोर तरेभ्य सर्वेभ्य सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्य असा जप त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना सांगितलं की चला सोडा त्याच्या दोऱ्या. दोऱ्या सोडल्याबरोबर सद्गुरुरायांनी आणि त्या ठिकाणी असलेल्या रुद्राचं जे पाणी आहे त्याचं सिंचन त्याच्यावर केलेलं आहे, भस्म त्याच्यावर सिंचन केलेलं आहे, रुद्राक्ष त्या ठिकाणी असलेला आहे त्या ठिकाणी सिंचन केलेलं आहे. आणि जणू काही झोपेतून उठावं तसं जांभई देत हे दत्त महाशय आणि उठून उभे राहिलेले आहे आणि म्हटले की का मी कुठे आहे, काय चालू आहे हा प्रकार. असं पाहिल्याबरोबर सगळ्यांनी सद्गुरुरायांचा जय जयकार त्या ठिकाणी केलेला आहे. गुरुकृपा निर्मळ भागीरथी आणि ऐसे पद एकत्र जेथे येते स्वानुभवी गुप्त हे तृप्त स्थिती अशी त्याला प्राप्त झालेली आहे. तेव्हा काही विद्वान त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनी विचारलं सद्गुरुरायांना का हो सृष्टीच्या पलीकडे तुम्ही कसे गेले, याला जर मृत्यू आलेला आहे, यमसदनी हा जाणार आहे, तर मृत्यू आलेल्या माणसाला तुम्ही सृष्टीच्या नियमाच्या पलीकडे त्याला कसं उठवलेलं आहे. सद्गुरुनारायण सांगितलं बाबा हिच्या आर्थतेने मी हिच्यावर प्रसन्न झालो आणि मी काय सृष्टीचा नियम बदलला नाही, मी याचे पुढचे जन्मातले 30 वर्ष याला आत्ता दिलेले आहे, इथून तो 30 वर्ष जगेल आणि त्यानंतर पुढच्या जन्मातले 30 वर्ष याचे मी आत्ताच कमी केलेले आहे. सर्वत्र जय जयकार त्या ठिकाणी सद्गुरूंचा झालेला आहे. आणि मग ही दत्त आणि सावित्री यांच्यासह संध्या समय झालेला असल्यामुळे सद्गुरुरायांनी सगळा लवाजमा आणि निर्गुण मठामध्ये त्या ठिकाणी आणलेला आहे. हे जे दत्त आणि सावित्री त्या मठामध्ये आणि वास्तव्याला काही काळ राहावं म्हणून 7-8 दिवस तिथे राहावं असा त्यांनी निर्धार केलेला आहे. दुसरे दिवशी सकाळी ते उठलेले आहेत.
सिद्ध आणि नामधारकाचा हा संवाद त्या अश्वत्थ वृक्षाखाली सुरू आहे. सकाळी उठल्याबरोबर ही सावित्री आर्त भावनेने आपल्या पती दत्तात्रयासह सद्गुरुरायांच्या चरणाजवळ बसलेली आहे आणि तिने साष्टांग दंडवत करून कालचा वृत्तांत सांगितला की अशी सगळी घटना घडली. कोणीतरी सिद्धयोगी आले आणि त्यांनी रुद्राक्ष मला दिलेले आहेत. या रुद्राक्षाचं काय महत्व आहे त्यांनी सांगितलं, मीच तो सिद्धयोगी, मीच तुला रुद्राक्ष दिलेले आहेत. तेव्हा ही नमस्कार करून त्यांना म्हटली की का रुद्राक्षाचं काय महत्व आहे. त्यांनी सांगितलं आहे रुद्राक्षाचं महत्व आहे. आता सिद्ध आणि नामधारकाचा संवाद अश्वत्थ वृक्षाखाली चालू आहे. सिद्ध नामधारकाला सांगतात की बाबा त्या निर्गुण मठामध्ये आता भगवान नृसिंह सरस्वती सावित्रीला त्या रुद्राक्षाचा महिमा सांगून राहिलेला आहे. सांगितलं बाबा रुद्राक्ष काय आहे, कसे बांधावेत, तर आपल्या सगळ्यांना शिवलीलामृतामध्ये आणि गुरुचरित्रामध्ये माहिती आहे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24 आणि 6 करी आपल्या असेल शेंडी तर शिखेला असे ते रुद्राक्ष बांधले पाहिजे. जे रुद्राक्ष धारण करतात, काही काही मुनी तर सहस्त्र रुद्राक्ष धारण करतात, काही दशसहस्त्र, काही लक्ष, काही दशलक्ष आणि काही तर करोडो रुद्राक्षामध्ये आपलं जीवन आणि व्यतीत करतात. वैराग्य प्राप्त होते, चित्ताची विरागता. वैराग्य म्हणजे संसार सोडून जाणे नव्हे, तर वैराग्य म्हणजे चित्ताची विरागता. प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागी किंवा अप्राप्य विषय विरागी बहुत देखिले योगी परिप्राप्त सर्वंगना त्यागी धन्य विरागी पुरुरवा. गादीवरच झोपायचं, पण गादी आहे असं काही आग्रह करायचा नाही. घरात पुरणपोळी असेल तर नक्की खा, पण पुरणपोळी नसेल तर मी जगूच शकत नाही, अशी जी अवस्था आहे त्याला विरागता म्हणतात. ती विरागता रुद्राक्ष धारण केल्याबरोबर आहे त्या परिस्थितीला पाहिजे तसं निर्माण करण्याचं सामर्थ्य रुद्राक्षामध्ये आहे. ते वर्णन त्या ठिकाणी आणि सांगून राहिलेले. नृसिंह सरस्वती कथा सांगतात सावित्रीला की पूर्वी काश्मीर देशामध्ये भद्रसेन नावाचा राजा होता. त्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं सुधर्मा. आणि त्याचा जो मंत्री होता, प्रधानमंत्री ज्याला म्हणतात, त्याचं नाव होतं तारक. आता हा सुधर्मा आणि तारक यांचे लहानपणापासून खेळ कोणते होते, तर महादेवाची पूजा करायची, आराधना करायची. ते काय अंगावर मणी मोती घालत नव्हते, तर ते घालत होते अंगावर रुद्राक्ष, भस्म धारण करायचे. आता हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की यांचं काय अवलक्षण आहे. अरे तुम्ही राजधर्मामध्ये प्रगट झालेले आहात आणि या राजघराण्यातले असून तुम्ही विरक्तीच्या सगळ्या घटना करून राहिलेले, हे कोणतं लक्षण आहे. आणि म्हणून तो चिंताग्रस्त त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु चिंताग्रस्त झाल्यानंतर पाराशर नावाचे ऋषी आणि तिथे आलेले आहेत. आणि त्या पाराशर ऋषींना त्यांनी सांगितलं की का हे काय लक्षण आहे यांचं, यांना पुढे राजपाठ करायचा आहे, मला गादीवर याला बसवायचं आहे आणि मला विरक्त व्हायचं आहे, वानप्रस्थाला जायचं आहे. तेव्हा पाराशर ऋषींनी जातक पाहिलं, पंचांग पाहिलं आणि सांगितलं की बाबा अरे हे तर वेगळेच कोणीतरी आहेत. मग याची एक कथा सांगतो म्हटलं पूर्वजन्माची. आता पाराशर नावाचे ऋषी त्या भद्रसेन नावाच्या ऋषीला यांची कथा सांगून राहिलेली आहे. त्यांनी सांगितलं की नंदीग्राम नावाचं गाव आहे. या नंदीग्राम नावाच्या गावामध्ये महानंदा नावाची एक वेश्या राहते. परंतु ती वेश्या असूनही पतिव्रता आहे. ज्याचा दिवस नेमीला त्याच्या सोबतच ती संग करायची, त्यालाच ती पती मानायची आणि इतकी म्हणून तिला पतिव्रता असं नाव दिलेलं आहे. एक दिवस शिवव्रती नावाचे आणि एक व्यापारी त्या ठिकाणी आलेले आहे. व्यापार युधिमासाठी आल्यानंतर ते या महानंदेच्या आणि त्या प्रासादामध्ये आले. भव्य प्रासाद तिचा होता आणि त्या प्रासादामध्ये या शिवव्रतीच्या हातात एक सुंदर शिवलिंग होतं, त्याला आत्मलिंग म्हणतात. ते लिंग पाहिल्यानंतर त्या महानंदेला वाटलं हे लिंग मला पाहिजे, मी याची रोज पूजा करणार. म्हणून ती शिवव्रतीला आग्रह करायला लागली, हे लिंग मला द्या. हे जर लिंग तुम्ही जर मला दिलं तर 3 दिवसपर्यंत मी तुमची दासी बनून राहील. तेव्हा शिवव्रती म्हणाले हे माझं आत्मलिंग आहे, हे मी तुला देणार नाही आणि पाहिजेच जर असेल तर तुला हे सांभाळून ठेवावं लागेल, त्याची सुरक्षा करावी लागेल. त्याची जर सुरक्षा केली नाही तर मी माझा देह त्याग जिथे कुठे असेल तिथून करेल. यांनी ते मान्य केलं आणि 3 दिवसपर्यंत त्याची दासी व्हायचं तिने ठरवलं. ते ठरवत असताना ती नृत्य करायची आणि त्या नृत्य करत असतानाच तिथे लोकांना मनोरंजन व्हावं म्हणून एक कुक्कुट
म्हणजे कोंबडा आणि मरकट म्हणजे माकड तिने ठेवलेलं होतं. आणि त्या कुक्कुटाच्या आणि मरकटाच्या गळ्यामध्ये एक एक रुद्राक्ष तिने धारण केलेला होता. हा शिवव्रती तिथे 3 दिवस राहणार. तिसऱ्या दिवशी रात्री अचानक त्या प्रासादाला आग लागली आणि आग लागल्याबरोबर हे लिंग दग्ध होऊन गेलं. आणि मग शिवव्रतीने सांगितलं की मला प्राण समर्पण करावं लागेल. आणि शिवव्रती गतप्राण त्या ठिकाणी झालेले आहे. गतप्राण झाल्याबरोबर ही जी महानंदा होती ही म्हटले की हा माझा 3 दिवस पर्यंत पती होता, मी पतिव्रता व्रत धारण करणार आणि म्हणून याच्या सोबतच आता मला देखील दग्ध झालं पाहिजे. मी सती या ठिकाणी जाणार. लोक तिला नावं ठेवायला लागले, सल्ला द्यायला लागले की बाई तू कुठली पतिव्रता, तू तर वेश्या आहे आणि अशा पद्धतीने तू जर पतिव्रता म्हणशील तर ते योग्य नाही. पण तिने सांगितलं की नाही, माझं एक व्रत आहे आणि म्हणून मी याला 3 दिवस पर्यंत माझा पती मानलेला आहे, मी सती जाणार. आणि मग तो प्रासाद जळत असताना हे कुक्कुट आणि मरकट हिने सोडून दिले, ते कुठेतरी जंगलामध्ये निघून गेले हिने. आणि त्या ठिकाणी चिता तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ती उडी मारणार, आपला देह समर्पण करणार, अग्निकाष्ठ भक्षण करणार. तोच त्या ठिकाणी 2 हात हा शिवव्रती उंच करून त्या चितेतून उत्पन्न झाला आणि हिला बाहेर काढलेला आहे. तो शिवव्रती म्हणजे साक्षात भगवान शंकर आहे. तिने तिला वर दिला. तिने सांगितलं बाबा काय पाहिजे. तिने एक मागितलं की या नंदीग्रामामध्ये असलेले सर्व माझे जे नागरिक आहेत त्यांना घेऊन तुम्ही विमानामध्ये बसवून आणि शिव लोकामध्ये कैलास लोकामध्ये न्या. भगवंतानी सगळ्यांना कैलासात नेलं. ते जे कुक्कुट आणि मरकट आहेत, हे 2 जे पुत्र आहेत त्याच्यातला कुक्कुट तुझ्या पोटी आणि मरकट हा त्या याच्या पोटी मंत्र्याच्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि म्हणून ते रोज नित्य रुद्राक्ष धारण करतात, भस्म धारण करतात, भगवान शंकराची आराधना करतात. पाराशरांनी त्या भद्रसेन नावाच्या राजाला ही सगळी कथा सांगितल्यावर भद्रसेन आनंदित झाला. पण म्हटले अहो यांचं जातक पहा, कसं काय यांचं सगळं पुढचं भविष्य पहा. तेव्हा पाराशरांनी पंचांग पाहायला सुरुवात केली आणि पाहिल्याबरोबर त्याला सांगितलं की बाबा हे तर पूर्वजन्मीचे आणि शिवाचे भक्त आहेत, परंतु यांचा जो कालावधी आहे जीवनाचा, ती जीवन रेषा अल्पकाळ आहे. आजपासून 7वें दिवशी 7 दिवसानंतर यांचा मृत्यू येणार आहे. तेव्हा राजा आक्रोश करायला लागला, मंत्री आक्रोश करायला लागला, काय करावं काय करावं अशी सगळी चिंता सुरू होत असताना पाराशर ऋषींनी त्याला सांगितलं बाबा एक उपाय मी तुला सांगतो, रुद्राभिषेक कर. रुद्राचे प्रकार आहे, फक्त एक रुद्र अष्टाध्यायी असते, 8 अध्याय रुद्राचे. यजुर्वेदामधला सुंदर भाग आहे आणि तो रुद्र याला समर्पित करत असतात भगवान शंकराला. आणि ते करत असताना एकदा म्हणायचं, 11 जर म्हटलं तर एकादशनी 11 रुद्र येणाऱ्या लोकांनी 11 वेळा जर म्हटलं, 11 गुणीला 11 म्हणजे 121, त्याला लघुरुद्र म्हणतात. त्याला गुणीला 11 केलं तर त्याला महारुद्र म्हणतात. त्याला गुणीला 11 केलं त्याला अतिरुद्र म्हणतात. त्याला गुणीला 11 केला तर अतिरुद्र होतो. असे रुद्र त्या ठिकाणी म्हणावे म्हणून अनेक रुद्र येणाऱ्या अशा सगळ्या विद्वान गृहस्थांना पाचारण केलं. सर्वजण त्या ठिकाणी एकत्रित बसले. 7वा दिवस उगवलेला आहे. त्या ठिकाणी जोरदार रुद्राभिषेक चालूला आहे. नमस्ते रुद्रमन्यव उतो तैशवे नमः बाहुभ्याम उतते नमः याते रुद्र शिवा तनु रघोरा पापकाशिनी. असं सुंदर रुद्राचं एकाचमे तिस्रचमे तिस्रचमे पंचचमे पंचचमे दशचमे दशचमे एकादशचमे एकादशचमे त्रयोदशचमे असं चमे त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग नंतर सगळ्यात शेवटी अत्यंत एकात्म आवाजामध्ये सद्यो जातम प्रपद्यामी सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्वमां भवोद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमः अशा पद्धतीचा आणि तो रुद्राभिषेक त्या ठिकाणी चालू आहे. जलाचं सिंचन चालू आहे आणि ते सिंचन चालू असतानाच यमलोकातले साक्षात यम त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या दोघांचे प्राण हरण करून ते नेलेले आहेत. इकडे सिंचन जोरजोरात चालू आहे आणि ते सिंचन चालू असताना आर्त स्वरामध्ये सर्वजण त्या ठिकाणी रुद्राभिषेक म्हणत असताना तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहे तन्नो रुद्र प्रचोदयात असा जयघोष त्या ठिकाणी जोरदार झालेला आहे आणि यांच्या देहावर रुद्राचं सिंचन होऊन राहिलेलं आहे. तिकडे आकाश मार्गामध्ये आणि यमलोकाचे साक्षात यम आणि यमदूत यांचं आणि
भगवान शंकराचे जे रुद्रगण आहेत त्याचे जे सेनापती आहेत ते साक्षात वीरभद्र त्या ठिकाणी आलेले आहेत. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी चाललं आणि यमाला परास्त त्यांनी केलेलं आहे आणि यांचे प्राण त्यांच्या यमाजवळून परत आणून पुन्हा इथे आलेले आहेत. हे जे सुधर्मा आणि तारक आहेत ते उठून बसलेले आहेत आणि अत्यंत आनंद सगळ्यांना झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी पाराशरांनी सांगितलं की बाबा, ज्याच्या घरी रुद्राभिषेक होत असेल, जिथे कुठे रुद्राचं त्रिपुंड लावल्या जात असेल, जिथे कुठे रुद्राचं भस्म आहे ते भस्म, आणि म्हणून माहूरला आजही अखंड धुनी आहे, तिथे आपण दर्शन घेतलं पाहिजे. त्याचं सगळं वर्णन पाराशर ऋषी त्या ठिकाणी सांगताय. आशीर्वचन त्या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यांना बसवलं. समिद्धो वांजन कृदारम मतिनाम घृतमग्ने मधुमत पिन्वमाना वाजी वहन वाजिनन जात वेदो देवानाम वक्षि प्रियमा सदस्तम असे मंत्र त्या ठिकाणी करून राहिलेले आहेत. तच्चक्षुर देवहितम पुरस्तात् शुक्रमुच्चरत पश्चेम शरदशतम जीवेम शरदशतम शृणुयाम शरदशतम प्रभ्रवाम शरदशतम अदौनास्याम शरदशतम भूयश्च शरदशतात शतमानं भवति शतायुः दीर्घमायु बलं वीर्यं धान्यं धन्नं बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः असं त्या ठिकाणी सगळ्यांना आणि म्हटलेलं आहे. सगळे पाराशरादी ऋषीसह सगळ्यांनी आशीर्वाद दिला. आणि त्यानंतर हे जे दोन तारक आणि सुधर्मा आहे अखंड काळ जिवंत राहून त्यांनी शिवाची जर आराधना केली पण सुंदर असं आणि राजधर्म देखील त्यांनी पाळलेला आहे. हे सगळी कथा सिद्ध आणि नामधारक यांच्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. ही कथा नृसिंह सरस्वती त्या सावित्री आणि दत्ताला सांगत असताना सिद्ध नामधारकाचा हा संवाद अत्यंत सुंदरपणे चाललेला आहे. नामधारक म्हटले की का हो सिद्ध महाशय, मी आणखीन अतृप्त आहे, मला काही कथा सांगा ना. त्यांनी सांगितलं बाबा सांगितल्या असत्या, पण अनेकांना वेगवेगळी कामं आहेत. कोणाला गावाला जायचं आहे, कोणाकडे आणखी काही वेगवेगळे उपक्रम आहेत, तेव्हा जास्त या ठिकाणी कथा आज थांबवू. उद्याची कथा उद्या या ठिकाणी घेणार आहे. उद्या अत्यंत सुंदर कथा आहे. आपण सगळ्यांनी आणि वेळेवर सगळ्यांनी या सद्गुरू रायांचं गुणगान दिवसभरातून सगळ्यांनी केलं पाहिजे. दिगंबरा दिगंबरा सिद्ध मंत्र आहे, तो सिद्ध मंत्र दिवसभर म्हणण्याचा प्रयत्न करा. तो आपल्या मुखामध्ये जर आला, कोणतंही काम चालू राहू द्या, काम चालू असताना देखील हा मंत्र दिवसभर म्हणत राहा. काही दिवस स्मरण करा. आता केवळ 3 दिवस बाकी आहेत. उद्या, परवा आणि 13 3 दिवस पर्यंत आर्थ भावनेने या. मी काल पाहिलं अनेक जण म्हणजे संध्याकाळी 206 जणांनी ऑनलाईन हे आपलं सगळं ऐकलेलं आहे. म्हणजे आपल्या योगाने माता अमृतानंदमयी सत्संग समिती आणि आपण सगळेजण भक्त यांच्या योगाने आपण तर आहोतच, पण इतर लोकांना देखील त्यांनी प्रेरणा या ठिकाणी मिळते आणि सगळं दत्त आपल्याकडून करून घेतो. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आजची सेवा या ठिकाणी सांगू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भस्म लावून देत